शेतकरी मित्रांनो नमस्कार. गादी वाफ्याचं महत्त्व मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं आहे आणि गादी वाफा हा फार महत्त्वाचा आहे. कशासाठी? तर पिकांच्या मुळापाशी विपुल प्रमाणामध्ये प्राणवायू असणं आवश्यक आहे. आपले पिकं चांगली येण्यासाठी सूक्ष्मजंतू हे फार महत्त्वाचे आहेत आणि ते सूक्ष्मजंतू त्यांना वाढण्यासाठी, त्यांची भरभराट होण्यासाठी 3 गोष्टींची गरज आहे. एक म्हणजे सेंद्रिय कर्ब, 2 म्हणजे पुरेसं पाणी, 3 सगळ्यात महत्त्वाचं प्राणवायू. तेव्हा ह्या सूक्ष्मजंतूंसाठी प्राणवायू फार महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्या पिकांच्या मुळांपाशी विपुल प्रमाणात प्राणवायू मिळणं हे गादी वाफ्यामुळे फार सहज शक्य होतं. आणि अशा प्रकारचे गादी वाफे कसे करायचे असे खूप लोक प्रश्न विचारत आहेत सध्या. आता तुम्हाला बघा, पुढे आम्ही 3 वेगवेगळ्या पद्धती दाखवतोय. एक म्हणजे प्रचलित आपला नेहमीचा ट्रॅक्टर आणि त्याच्या मागे 2 रिजर जोडले की एक गादी वाफा तयार होतो. दुसरा मार्ग म्हणजे बैलाच्या नांगराच्या मागे एखादं छोटंसं जुगाड करायचं. म्हणजे कोळपं असतं, त्या कोळप्याला दोरी बांधली किंवा अशा प्रकारचं काहीतरी तुम्ही जुगाड करू शकता. त्याला 2 पण जोडू शकता. एका बैलाच्या जोडीच्या मागे 2 जणांनी 2 कोळपी धरली तर एक गादी वाफा तिथे पण तयार होतो. किंवा हे दोन्ही नसलं तर आपण स्वतः मेहनत करून फावड्याच्या साह्याने दोरी, राख किंवा चुना आणि फावडं एवढ्या साह्याने सुद्धा आपण हे गादी वाफे करू शकतो. ह्या 3ही पद्धती तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेत. या 3 पद्धती तुम्ही समजून घ्या. याच्यामध्ये आपली मापं फार महत्त्वाची आहेत बरं का. ही पण तुम्ही समजून घ्या. धन्यवाद. स्क्रीनवर दिलेला नंबर SRT ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा SRT असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा. धन्यवाद.